शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला आज भाव नाही. प्रचंड संकटात शेतकरी आहे. कांदा 700 आणि 800 रुपये जातो. सोयाबीनचं तर माहीतच आहे, कायमच सोयाबीनला भाव अगदी कमी होतो, उत्पन्न पण कमी होतं, परवडत नाही. मका 2200, 2300, 2500 जायची, ती मकासुद्धा अगदी 1000, 1200, 1300 जाती. त्यामुळं शेतकरी खूप संकटात आहे. व यालाच वैतागून चांदवड शहरामध्ये आज उपोषणाला 4था दिवस हे शेतकरी आमरण उपोषण करताय व आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहे. दादा, खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. काल 3 ते 4 शेतकऱ्यांची साखर कमी झाली. आज एका शेतकऱ्याला रास्ता रोको चालू असताना चक्कर येऊन तो पडला, आता दवाखान्यात आहे. खरं तर तुमचं सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीने मी एक शेतकरी असून खूप आभार व्यक्त करतो, कारण की प्रचंड संकटात शेतकरी तुम्ही शेतकऱ्यासाठी आज आमरण उपोषण करताय. आता पुढील नेमकी काय भूमिका असणार तुमची? तुमच्यापर्यंत कोणी आलं आहे का किंवा कोणी आज येणार आहे का? आम्ही चांदवड तालुक्यातील संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी आणि सर्व पक्षाचे नेतेगण एकत्र येऊन 4 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. ज्या दिवशी आमरण उपोषण सुरू केलं त्या दिवशी चांदवड तालुक्यातील शेतकरी विरोधी पिलावळ त्यांनी व्हॉट्सअप असेल, मोबाईलवर असेल की आमची टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या म्हणून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले. परंतु आपल्या माध्यमातून मी सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 1 वर्ष पुढे गेले आम्हाला माहीत आहे. फक्त आमच्या डोक्यात कांदा उत्पादक शेतकरी, मका उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला आहे. त्यामुळे आम्ही हा आमरण उपोषणाचा प्रश्न या ठिकाणी मांडला आहे. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आमरण उपोषण करायला सुरुवात केली. मी आता 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलो आहे. आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अन्न न करता या ठिकाणी बसलो आहे. आमच्यातील काही आपण खूप अस्वस्थ आहे. आमच्यातील काही उपोषण करते साखरीत 50पेक्षा साखर कमी होऊन मी त्यातसुद्धा माझासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास झाला आणि चक्कर आले आणि सलाईन लावण्यासाठी खूप खूप आग्रह केला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी. तरी या ठिकाणी आम्ही सांगितलं गेलं की आम्ही ह्या शोसाठी या ठिकाणी काही बसलेलो नाही, की फक्त फोटो काढायसाठी या ठिकाणी बसलो नाही. जोपर्यंत शासकीय अधिकारी, शासनातील जे मंत्री असतील, खासदार असतील, ते ज्यापर्यंत आमच्याकडे या ठिकाणी येतील तोपर्यंत आम्ही या आमरण उपोषण सोडणार नाही. या ठिकाणी आल्यानंतर ते आमच्या मागण्यांचा संपूर्ण विचार करतील. आम्हाला वाटलं चांगल्या मान्यांचं लेखी स्वरूपात आम्हाला ते आमच्या मागण्या मान्य करतील. तोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आमचा जीव गेला तरी चालेल, शेतकऱ्यांसाठी मरण आलं तरी चालेल, आम्ही या ठिकाणी उपोषण करणार म्हणजे करणार. मला समजलं आहे दादा भुसे आज येत आहे हो, परंतु मागच्या वेळेस पण असंच एक आंदोलन चालू होतं. दादा भुसे आले आणि पानं पुसून गेले. नेमक्या काही ठोस निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही माघार घेणार का? नेमकं तुमची काय भूमिका असणार? या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलं आहे की या राज्याचे शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेब या ठिकाणी येत आहेत. खासदार शोभाताई बच्छाव येत आहे. या ठिकाणी खासदार वाजे साहेब येत आहे. आमच्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कररावजी भगरे सर येत आहे. हे 4ही जण या ठिकाणी आज येत आहे. आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी, मका उत्पादक शेतकरी त्यांना सगळ्यांना विनंती करणार आहे, तुम्ही जरी आज आम्हाला या ठिकाणी येणार असतील, परंतु शासनातले कॅबिनेट मंत्री भुसे साहेब त्यांनी जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी आमच्या मागण्यांचं मान्यता जो मागण्या आहे, आमच्या मका खरेदीची आहे, मका गोडाऊन आहे, मकासाठी लागणारे बारदान आहे, मकासाठी लागणारे अनुदान आहे, या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात आम्हाला ते देत नसतील तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. कांद्याच्या बाबतीत जो निर्णय आहे तो कांद्याच्या बाबतीत 50% ड्युटी लावली, ती ड्युटी कमी करायला पाहिजे असा निर्णय जोपर्यंत आम्हाला मंत्री महोदय देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी. खरं तर मकाचा जर विचार केला तर फेडरेशन ते चालू केलं आहे असं म्हणताय. 2400 का 2500 काहीतरी भाव पण आहे, परंतु त्याला ज्या अटी ज्या लादल्या अशी एकदम व्यवस्थितरित्याचा शेतकरी ती मका त्यापर्यंत नेऊ शकत नाही. वास्तविक खूप अवघड अशी ती आट आहे त्यांची. त्यामुळं खूपच म्हणजे कोणी मकाच देत नाही, तिथं खूप अडचण येते. त्यामुळं शेतकऱ्याला 1200-1300ला मका विकावं लागते. ज्या वेळेस मका नोंदणी सुरू झाली त्यावेळेस मक्याला 2000 रुपये क्विंटल भाव होता आणि आज मकाला 1400 ते 1500 रुपये क्विंटल भाव आहे. परंतु शेतकरी राजा हा अपेक्षाखोर आहे. शेतकरी राजाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं का 2400 रुपये अनुदान, 2400 रुपये फिक्स भाव बांधून दिला आहे. त्या भावानं मका खरेदी करू
असं सांगितलं गेलं. आमच्या चांदवड तालुक्यामध्ये 1800 शेतकऱ्यांनी मकाची नोंदणी केलेली आहे. आजपर्यंत फक्त 390 शेतकऱ्यांची मका त्या ठिकाणी घेतली गेली आणि बाकीच्या शेतकऱ्यांना 2400 रुपये क्विंटलप्रमाणे मकाचे भाव मिळावा असे जर शेतकऱ्यांनी 1500 रुपये क्विंटलनं मका बाजारात विकले असेल, त्याचा 2400 आणि 1500 रुपयाचा जो फरक आहे तो फरक शेतकऱ्यांना मिळावा ही मागणीसुद्धा आज मंत्री महोदयाकडे मका आम्ही करणार खरेदी फेडरेशनवरून पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे. या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर मका आहे, ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 खात्यावर मका आहे, अशा शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी मका नोंदवली जाते. आमची या ठिकाणी शासनाकडे एकच मागणी आहे की आमच्या सर्व शेतकरी काही सुशिक्षित नाही, सर्व शेतकरी काही पीक आणेवारी लावित नाही, पीक पेरायला लावित नाही. आमच्या काही शेतकरी राजांनी पीक पेरायला लावलेलं नाही. ज्या शेतकऱ्यांनी पीक पेरायला लावलं नाही त्यांची मकासुद्धा आपण या ठिकाणी शासनामार्फत खरेदी करावं अशी आमची या ठिकाणी. कुठं राहता तुम्ही? माझे नाव दत्तू पंढरीनाथ कोतवाल, राहणार जोपूर, तालुका चांदवड. मला कृषी विभागाचे अनेक कांद्याविषयीचे पुरस्कार भेटलेले. मी स्वतः एक कांदा उत्पादक शेतकरी आहे. मी माझा 5 एकरात दरवर्षी कांदा राहतो. 5 एकरात माझा 4 लाख रुपये खर्च होतो. यावर्षी 5 एकर कांदे विकून मला 3 लाख रुपये झाले. म्हणजे मी 2 लाख रुपये मला लॉस आला आहे. म्हणजे आत घोडं घुसलं आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. माझ्यावरती 3 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे आणि जर कांद्याचे 3 लाख रुपये जर झाले तर माझ्या मुलांचं घराचं कौटुंबिक परिस्थिती कशी चालवावी मला अशी परिस्थिती आहे. तर ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक हाती सत्ता दिल्यामुळे ही परिस्थिती आज झालेली आहे. विरोधक जर बोलायला गेला तर त्याला कोणत्याही भोवऱ्यात अटकावता आणि त्याचं तोंड बंद करण्यासाठी काही पर्याय वापरता. यासाठी आता ते काका बोलले की विरोधकांना बोलायला येईल त्यालाच ईडीचा धाक दाखवता. महत्त्वाची गोष्ट ती आहे. त्याकरता एक हाती सत्ता नकोय ही महत्त्वाचा विषय आहे. मोदीजी ज्यावेळेस 2014मध्ये या ठिकाणी आले ते भाषण मोदीजींचं पिंपळगाव बसवूनमधलं मला आज आठवतं. अमरावतीमध्ये पण ते बोलले होते. पिंपळगावमध्ये कांद्यावाल्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा रडवलं म्हणे, त्यामुळे आम्ही कांद्यावाल्यांसाठी या ठिकाणी प्रोजेक्ट आणू, त्यामुळे कांद्याला चांगला भाव मग भेटल. अमरावतीमध्ये पण ते बोलले होते की कापसासाठी इथं प्रोजेक्ट आणू, त्यामुळं खूप कल्याण होईल शेतकऱ्यांचं. मग नुसते काय नेमकं भाई और बहिणो अच्छे दिन आने चाहिए क्या? मग तर फक्त घोषणा दिल्या का? गाजर दाखवलं का फक्त? तेच म्हणायचं असंच आहे. त्यांनी फक्त त्यांची पोळी भाजण्यासाठी त्यांनी गाजर दाखवून मोकळ झाली. कोणतंही आजही बघा सगळ्या कृषी विभागाच्या स्कीम आहे, सगळ्याला कागदपत्र अपलोड करायला कुणाला पैसे आले? सगळ्यांचे पैसे अडकून धरले, कुणालाच पैसे आलेले नाही. सगळ्या शेतकऱ्यांना फक्त झेरॉक्स काढ, असं कर तसं कर याच्यातच जमावलं जातं आहे. याच्यात त्यांची पोळी भाजून घेतली जाते. कुठं निवडणूक तोंडावरती आली नंतर काहीतरी गाजर दाखवायचं, त्यांची पोळी भाजून घ्यायची. महत्त्वाचा विषय असा आहे की एक हाती जर सत्ता नसती, विरोधक जर जास्त असते तिथं विरोधी पक्षात बसलेले, तर त्यांनी आज बोलले असते, केंद्रात किंवा मंत्रिमंडळात बोलले असते कांद्याविषयी. आज कोणीच बोलायला तयार नाही. कोणता आमदार बोलतोय का कांद्यावरती? अशी भयानक परिस्थिती. माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना कमीत कमी हे आमच्या तालुक्यातले महापुरुष बसले 8-10 जण उपोषणाला, आज त्यांच्याकडं कोणी फिरकूनसुद्धा बघायला तयार नाही. म्हणजे अशी भयानक परिस्थिती आहे. म्हणजे जर इथून पुढं जर असं सरकार चाललं तर काय करायचं? हुकुमशाही होईल ना, बरोबर आहे की नाही? वास्तविक कृषीप्रधान देश आहे आपला. 80% लोक म्हणजे शेती करत्या व अर्थव्यवस्था आपली कृषीवर अवलंबून आहे. परंतु खूप मोठी शोकांती आहे का खूप वाईट वेळ आली की अगदी शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न 35 क्रॉस झाले तर होत नाही. कृषीप्रधान देश नुसता म्हणायला आहे, पण इथं शेतकऱ्याला कुठलंच काही नाही ना. शेतकऱ्याला अन्न जाता नुसता म्हणायला आहे, पण शेतकऱ्याला कोणतं आहे? कोण वाली शेतकरी? हे शेतकऱ्यांचे मुलं जर उपोषणा करता बसले, यांना जर कुठं फिरकून कोणी यांच्याकडे पाहत नाही तर काय परिस्थिती आहे आज आपल्या राज्याची किंवा भारताची अशी म्हणायला हरकत नाही. आणि फक्त मोदी तर म्हणजे असं शेतकऱ्याच्या असं कधी आढळलं नाही का बांधाव आले किंवा एखाद्याच्या आत्महत्या झाली आणि त्याच्या घरी मोदीजींनी भेट दिली. मोदीजींच्या भेटी फक्त बाहेर चालल्या. बरोबर. विदेशी दौरे चालले सगळे फक्त बाहेर. आता काल इस्रायलमध्ये त्यांच्या दालनामध्ये इस्रायलच्या मोदीच्या घोषणा केल्या. म्हणा इतके शेतकरी किती संकटात ते पण जगाला दिसू द्या. बरोबर आहे ना? अहो ते दिसलं पाहिजे शेतकऱ्यांना. आपण याच्यासाठीच तुम्ही बाहेर दाखवलं पाहिजे. काय चांदवड तालुक्यात हवा काल
आपले जयवंतराव पाटलांनी चांदवडच्या उपोषणाची दखल घेतली, त्यांचे मनापासून आभार मानतो आम्ही. का असा नेता आहे व त्यांनी निदान तिथं पोहोचवलं आपली बातमी. तर असं म्हणतो की त्यांनी विरोधकांनी त्याच्यावरती तरी काहीतरी निदान मानलं पाहिजे का याची दखल घेतली एक पाहिजे. काल एका दादानी सांगितल्या ती बातमी थोडी एक 8 दिवस किंवा 15 किंवा महिन्याची असेल. एका शेतकऱ्यावर इतकी वाईट वेळ आली, प्रचंड कर्जबाजारीपणामुळे अक्षरशः तिने स्वतःच्या किडन्या विकल्या. मेन म्हणजे काय पर्यायच नाही ना शेतकऱ्याला, काहीच पर्यायच नाही. मी तेच महत्त्वाचा विषय सांगितलं की मी 4 लाख रुपये खर्च केले कांद्याला, 3 लाख रुपये झाले आणि माझ्यावर 3 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे. मग सांगा काय पर्याय करायचे याच्यावरती. शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही किंवा किडन्या विकल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे की नाही. काय शेतकऱ्याने कुठलं पाप केलं आहे असं शेतकरी झाला आहे तो. आज अशी परिस्थिती आहे, 30-30 वर्षाची मुलं झाले त्यांना मुलगी भेटत नाही. शेतकरी म्हटलं कोणीच द्यायला तयार नाही. जर शेतकऱ्यांना जर 2,000 रुपये 3,000 रुपये जर कांदा विकला, नोकर स्टाफसुद्धा शेतकऱ्यांना मुलगी देतील, काय देणार नाही. असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे BJPची एक पॉलिसी किंवा काँग्रेसची एक पॉलिसी आहे, म्हणजे हे खूप थोडाफार 19-20 फरक आहे. आजपर्यंत फक्त यांची राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी खाणाऱ्यांना स्वस्त भेटलं पाहिजे. सोयाबीनचं तेल आज 150 रुपये खातोय आपण, सोयाबीनला भाव 4,000 आहे. म्हणजे राजकीय म्हणजे दुकानदारी चालवण्यासाठी आजपर्यंत हे दोन्ही पण पार्ट्या फक्त शेतकऱ्याचं रक्तच पित आहे का? BJPचा महत्त्वाचा असा विषय, त्यांनी फक्त शहरी एरिया टिकवला, शेतकऱ्यांचं त्यांच्याकडे लक्षच नाही. सिटी एरियाच्या मतदानासाठी त्यांनी फक्त नोकर स्टाफला कांदा असेल, सगळं भाजीपाला पिकं असेल ते स्वस्त केले. म्हणजे याच्यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान आहे. फक्त ग्रामीण भागाला हाल असे, त्याच्यामुळं ते शहरी विभागातले मतं त्यांना भेटू शकतात असं त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांनी एक ऑब्झर्वेशन केलं असेल का शेतकऱ्यांचे मतं कमी. शेतकऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे. या आंदोलनाला पाठिंबा सगळ्यांनी, आपल्या नाशिक जिल्हा असेल, महाराष्ट्राने सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. एक विशेष जात जर म्हटलं तर कोणी पण असू ताबडतोब एक होता जातीसाठी, शेतकरी झाले पण पाहिजे. शेतकरीसाठी एक होत नाही कोणी. काय नेमकं? अहो मग हे BJPचंच काय वेळ डावे राहता का हे काय करतात शेतकऱ्यांना. काही शेतकऱ्यांना असे म्हणजे वेगळी पद्धती आता ती काही बोलण्यासारखी नाही. आणि दादा मला एकच प्रश्न करायचा आहे तुम्हाला. काँग्रेस असेल किंवा BJP असेल, 19-20 फरक आहे. हे काय खूप धुतल्या तांदळाचे नाही, दोघं पण सारखेचे. सोयाबीन असेल, कांद्याचं तुम्ही एका रात्रीत मार्केट वाटेल ते कुठे नाही करता मार्केट पाडता. 3,000चं मार्केट डायरेक्ट 1,000 आणि 1,200वर येऊन ठेपतं. तुम्ही राजकीय दुकानदारी दोन्ही पण पक्ष चालवण्यासाठी फक्त शेतकऱ्याला आत्तापर्यंत शेतकऱ्याचं रक्त पिलं जातं आहे का? शेतकऱ्यांचा वापर निवडणूक आल्या का त्यावेळेस केला जातो. 12 वर्षापूर्वी खादीची गोणीची किंमत होती 470 रुपये. आज त्या गोणीची किंमत झाली आहे 2,200 रुपये. 12 वर्षापूर्वी डिझेल होतं 30 रुपये, आज झालं आहे 90 रुपये. पेट्रोल गॅसची टाकी 450 होती, 350 रुपये गॅसची टाकी होती, आज ती 1,000 रुपयाला टाकी झाली. म्हणजे अशा पद्धती स्टील काय भाव होतं, सिमेंट काय भाव होतं. 12 वर्षापूर्वी द्राक्ष 50 रुपये किलो होते आणि आज द्राक्ष 30 रुपये किलो आहे. 12 वर्षापूर्वी कांदे 40 रुपये किलो होते, आज ते 4 रुपये किलो आहे. म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, प्रपंचासाठी लागणाऱ्या वस्तू 4 पट 10 पट वाढल्या आणि शेतीमाल 10 पट भाव कमी झाला. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्याची की फक्त हे राज्य शेतकरी बळीराजासाठी आणि जय जवान आणि जय किसान हे दोन्ही बी या ठिकाणी, जय जवान बी या ठिकाणी अडचणीत आहे आणि किसान पण अडचणीत आहे. आणि जर 50,000चं पेस्टिसाईड आणि खतं जर शेतकऱ्यांनी घेतले तर त्याला GSTतून किती पैसे जातात शेतकऱ्याकडनं? मोठ्या प्रमाणात GST, 12% GST, 18% GST, 6% GST. आता त्यांनी त्या मोठ्या गाड्या आहेत ज्या 2-2, 4-4, 5-5 कोटीच्या जे गाड्या आहे त्यांच्यावर GST कमी केला. आणि मोटरसायकल 12 वर्षापूर्वीच्या मोटरसायकलची किंमत 30,000 रुपये होती, आज तिची 1,20,000 रुपये किंमत. जो शेतकरी वापरतो मोटरसायकल 30,000 रुपये किंमत होती, ती आज 1,20,000. शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू भाव वाढले. शेतीत तयार झालेल्या सगळ्या वस्तूंचे भाव पहिले 12 वर्षापेक्षा कमी झाले. याच्यामुळं या ठिकाणी भाजपचं सरकार फक्त हिंदू म्हणतं, जातीच्या नावावर राजकारण करतं आणि जातीच्या नावानं राजकारणावर आपली पोळी भाजून घेतं. शेतकऱ्यांना या ठिकाणी वेळेवर अडचणीत आणतं आणि असं हे सरकार या ठिकाणी मी सांगतो. आज बरेच शेतकरी अडचणीत आले, परंतु
आज जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या, बॅलेट पेपरवर मशीनऐवजी, तर 100% भाजपचं सरकार पडलेलं राहील, विरोधी सरकार सत्तेत येईल, शेतकऱ्यांचं सरकार या ठिकाणी. खरं तर शेतकरी खूप संकटात आहे, परंतु राजकीय दुकानदारी चालवण्यासाठी कायमच शेतकऱ्याचं रक्त पिलं जात आहे. मुळात म्हणजे जे आता सध्या जे महाविकास आघाडीचं सरकार, महायुतीचं सरकार हे केंद्रात आणि राज्यात एकदम चुकीच्या पद्धतीने चालू आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत एकदम भयानक मोठा असा अन्याय चालू आहे. ह्या लोकांना शेती संदर्भात काही देणं घेणं नाही आहे. त्यांना राजकारणाची आपली पोळी फक्त भासत आहे. बाकी प्रत्यक्षात शेतीसाठी यांचं कुठलंही धोरण नाही. आज जवळजवळ 6 महिने झाले कांद्याला नीट भाव नाही. आजही बी समजा उत्पादन खर्च जर समजा कांद्याचा जर 2000 रुपये क्विंटलचा आहे आणि जर तो विकतो तो 1000 रुपयांनी, ह्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हजार पण विकत नाही, 400, 700, 800. हां, तर आता ही जर अवस्था असेल तर 500-600 रुपयापासून जर तुम्ही जर कांदे जर विकणार असाल, शेतकऱ्याचे जर आतोनात हाल करत असेल, तर तुमचं धोरण कसं आहे शेतकऱ्या संदर्भात? मकाचे आज तीच परिस्थिती आहे, सोयाबीनची तीच परिस्थिती आहे. तुम्ही हमी भाव देताय आणि प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी करताय. प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी असते आणि आज शेतकरी सगळ्या मेटाकुटीला आलेल्या प्रत्यक्ष अनेक समस्या आहे. त्या समस्यातून बाहेर निघण्यासाठी शेतकऱ्याला कुठंतरी शासनाकडून न्याय मिळावा यासाठी आज चांदवड तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकरी, सर्व पक्षीय नेते आज 4 दिवस झाले तसे उपोषणाला बसलेले. आज सकाळी रास्ता रोको बी केला त्यांनी, पण शासनाचं याच्याकडे काही घेणं नाही देणं नाही. त्यांना अजूनही त्यांचं कोणाचं लक्ष नाही नीट. तहसीलदार येतात, आपले गंमत पाहून जाता किंवा प्रांतसाहेब येतात आणि पुढं काय धोरण आहे शासनाचं किंवा काय याच्यावर कारवाई करणार याच्यावर काही त्यांचं लक्ष नाही. याच्यासाठी त्यांनी शासनाने थोडंसं व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या आतोनात हाल हो राहिले. उपोषण करते आज एवढ्या 4 दिवसापासून पूर्ण एकदम फार बेशुद्ध अवस्थेकडं चालले. त्यांचा रोजची रोज तब्येत खालवली पूर्ण. एक शेतकरी चक्कर येऊन पडलेला आहे, त्याला आता दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे, त्याची काय परिस्थिती? तो आता सध्या त्याला सलाईन वगैरे लावलेले. आता तिकडे डॉक्टर लोक ते जे हे करतायत या सगळ्यांना आता उपोषण त्याला अनिल ठोके यांच्या तब्येत बिघडली ती इथं, त्यांना आता सलाईन वगैरे लावलेलं आहे. आता इथं सुद्धा आहे यांना हे बी सगळ्यांना आता जबरदस्तीने त्यांना सलाईन लावायला आम्ही सगळ्यांनी त्यांना विनवणी केली. त्याने तुम्ही काहीतरी घ्या बा. आता ते 4 दिवस झाले आज एवढं उष्णता. आमदार खासदारांना निवडून दिले, वास्तविक शेतकऱ्याच्या खूप मोठमोठ्या गप्पा मारल्या जात्या, पण अधिवेशनात तो प्रश्न उठवला जात नाही. आमच्या चांदवड तालुक्याचे आमदार जर समजा या कांदा प्रश्नावरती किंवा मका किंवा तुमच्या सोयाबीनच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाही, त्यांची अवस्था फार वेगळी आहे. त्यांना ते मोठाले लोकांच्याच नाही, सगळे टोटल कोणीच बोलत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीवर युती सरकारचं बिलकुल लक्ष नाही आणि सगळे विरोधक काय करता हा एक प्रश्न आहे. विरोधक तरी ते मांडायचा प्रयत्न केला का त्यांच्या लगेच बोखंडी काहीतरी एक वेगळंच येऊन बसलं, लगेच ईडी बसल तर कुठं शिव्या बसल तर कुठं काय बसल तर असा प्रकार आहे. त्याच्यामुळे ते सगळे चुकीच्या धोरणानं चालू आहे सगळं. आता याचा इतका मोठा उठाव हो राहिला काही शासनाला लक्ष देईल लवकरच. त्यांना जर नाही त्यांनी लक्ष दिलं तर याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल शासनाला. पुढील नेमकी वाटचाल काय? आता तुम्ही रास्ता रोको पण केला, आता उपोषण पण चालू आहे, आता तुमच्यापर्यंत कोणी आलंय काय किंवा आता नेमकं तुमची पुढील आता कशी आहे? मुळात म्हणजे मी रामराव दौलतराव भालेराव वडनेर बेरो, आम्ही ह्या ज्या उपोषण करते जे कांदा प्रश्नासाठी किंवा मका प्रश्नासाठी किंवा तुमच्या सोयाबीनसाठी या सगळ्या शेती उत्पादनाच्या शेतीच्या याच्यासाठी जे आलेले इथं जे बसलेले सगळे हे यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे. आम्ही आता हे सगळं बघतोय, आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं का हे सगळ्या काय कंडिशन बघा लोकांचे काय बघा हे सगळं असून आज शेतकऱ्याची एवढी वाईट हाल आहे. खरं तर शेतकरी खूप संकटात आहे आणि तुम्ही सर्व शेतकऱ्यासाठी आज हे आंदोलन करताय, उपोषण करताय. जे चांदवडचे शेतकरी, मी सर्व तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने व मी एक शेतकरी म्हणून सर्वांचं खरोखर खूप आभार व्यक्त करतो. दादा काय आहे नेमकं? आम्ही गेल्या 4 दिवसापासून चांदवड येथे आमरण उपोषणासाठी बसलो आहे. चांदवड तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी
शेतकरी सगळे एकत्र होऊन सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण आमरण उपोषणासाठी बसलो आहे. त्याचं कारण चांदवड तालुक्यातला शेतकरी हा 100% कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकरी आहे. या दोन्ही पिकांवर आमच्या चांदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलाचं शिक्षण असेल, शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न असेल, शेतकऱ्यासाठी लागणारा प्रपंच असेल, दवाखाना असेल किंवा बँक असेल, सर्व अवलंबून कांदा आणि मका ह्या पिकावर आहे. आणि आज कांदा आणि मका पिका हा कवडीमोल भावाने विकला जात आहे. 500 ते 600 रुपये क्विंटलनं कांदा विकावा, 5 ते 6 रुपये किलोनं कांदा विकावा, हे वाईट परिस्थिती आहे. कांदा तयार करायला 20 रुपये किलो कांदा तयार करायला आज लागतो आहे. 2000 रुपये क्विंटल कांदा विकला पाहिजे. बाजू